आधीच्या ब्लॉगमध्ये आम्ही सोमेश्वर मंदिर पुणे आणि ग्राम संस्कृती उद्यान पाहिले आणि आता थोडा आराम करून पुढे बनेश्वर मंदिर पाहण्यासाठी निघालो. हे मंदिर बाणेरगाव तुकाई टेकडीचा पायथा बाणेर येथे आहे. बाणेर रस्त्यावरून बाणेर गावात शिरल्यानंतर तुकाई माता मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढताना सुरुवातीलाच उजव्या हाताला एका लहान वाटेवर हे गुहा मंदिर स्थित आहे. हे मंदिर पुण्यातील एक अत्यंत प्राचीन, ऐतिहासिक आणि दुर्लक्षित असणारे गुहा मंदिर आहे. बाणेरमधील तुकाई टेकडीच्या पायथ्याशी हे मंदिर असून आधुनिक शहराच्या गजबजाटात एक शांत आणि आध्यात्मिक कोपरा आहे. मंदिराच्या आत सुमारे 700 ते 800 वर्षे जुने ऐतिहासिक विरगळ जपून ठेवलेले आहेत. इतिहासकारांच्या मते ही गुहा राष्ट्रकूट राजवटीच्या काळात म्हणजे सुमारे 8व्या शतकात किंवा त्यापूर्वीची असावी. हो असतात ना, त्याचं पण मिनिंग आहे. हे मंदिर एका मोठ्या नैसर्गिक खडकातून कोरलेले आहे. गुहेच्या आत शिवलिंगाजवळ खडकातून सतत पाण्याचा एक लहान झरा वाहतो, ज्यामुळे गुहेच्या आत नेहमी अत्यंत थंड आणि प्रसन्न वातावरण असते. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून गुहेच्या गाभाऱ्यात पवित्र शिवलिंग स्थापन केलेले आहे. विरगळ काय झालं? या मंदिराच्या पुढे टेकडीच्या वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तिकडे तुकाई माता मंदिर आहे. तर सर्वज्ञ आणि आजी आजोबांना खाली ठेवून मानसी, मी आणि देवेंद्र तुकाई माता मंदिर बघण्यासाठी टेकडीवर गेलो. टेकडीवरून संपूर्ण बाणेर पाषाण आणि पुण्याच्या पश्चिम भागाचा सुंदर नजारा दिसतो. हे ठिकाण बाणेर पाषाण बायोडायव्हर्सिटी पार्कचा भाग असून वॉकिंग आणि ट्रेकिंगसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. इतकं सगळं फिरून झाल्यानंतर आम्हाला भूक लागली आणि आम्ही नंतर हायवेलाच लागून असलेला वाडा या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेलो आणि तिकडून मग घरी. अरे वा, मॅच चालू आहे.